अध्यक्ष महाराज, मी आपल्या परवानगीने या ठिकाणी महत्वाचा विषय आपल्या माध्यमातून सभागृहाला आणि सरकारला सांगण्याचा प्रयत्न करतो। अध्यक्ष महाराज, तसं तर स्थगन प्रस्तावामध्ये सोमवारी झालेल्या वादळ, पाऊस आणि गारपिटीच्या नुकसानीच्या बाबतीत बोलले, पण ते बोलत असताना त्यांनी जे नावं घेतली त्या नावात काही जिल्ह्याची नावं त्यांच्याकडनं विसरली, म्हणून मी जास्त आग्रह करतोय। त्यात बीड विसरलाय, बाकी सर्व नावं घेतली आणि मी परत एकदा सर्व नावं घेतोय। काल दिवसभरात बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, मराठवाड्यातील परभणी, काही जिल्हा पूर्व विदर्भातील, अध्यक्ष महाराज कोकण भागातील आणि अनेक ठिकाणी पूर्णपणानं अध्यक्ष महाराज शेतकऱ्यांचं रब्बीचं जी काढणीला आलेले गहू होते, ज्वारी होती, हरभरा, भाजीपाला, फळबागा ह्या पूर्णपणानं उद्ध्वस्त झाल्या। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, म्हणजे माझ्या मतदारसंघ बीडमध्ये तर माझ्या असेल, माजलगाव मतदारसंघात असेल, केज मतदारसंघात असेल, फार मोठं नुकसान झालं। म्हणून माझी विनंती आहे की माननीय महसूल मंत्री सुद्धा इथं उपस्थित आहेत, आदेश द्यावा की त्या ठिकाणी सर्व या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याचे पंचनामे तात्काळ चालू केले तर या ठिकाणी कुठेतरी त्या शेतकऱ्यांना काहीतरी त्यांच्या पदरात पडेल, कारण यांचं 100% पीक काढणीला आलेलं संपलेलं आहे। अभिमन्यू पवार बोला। जे अवकाळी पाऊस ऐकू द्या ना, त्यांचं उत्तर तर घेऊ दे। या राज्यामध्ये जो अवकाळी पाऊस सुरू झाला आहे आणि काल विदर्भ, मराठवाडा आणि काही भागामध्ये नुकसानी झालं आहे अवकाळी पावसामुळे, अध्यक्ष महोदय याचे सर्वेक्षणाचे आदेश माननीय मुख्यमंत्री चर्चा करून देण्यात येईल। अध्यक्ष महोदय, माझा होऊ द्या ना। माननीय अध्यक्ष महोदय, धन्यवाद। काल सोमवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी माझ्या मतदारसंघामधील निलंगा तालुक्यामध्ये बामणी, धानोरा, मदनसुरी, यलमवाडी, भुतमुगळी, आनंदवाडी, लिंबाळा आणि भंगार चिंचोली या संपूर्ण गावामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। अत्यंत मोठी बर्फवृष्टी झालेली आहे। त्याचबरोबर औसा तालुक्यामध्ये किल्लारी, मातोळा, लांबदुना मंडळामध्ये हलका आणि मध्यम पाऊस झालाय। पिकाचं नुकसान झालंय। द्राक्षे, ज्वारी, गहू, पूर्णपणे हरभरा उद्ध्वस्त झालेला आहे। तरी माननीय महसूल मंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या मतदारसंघातील या नुकसानीची दखल घेऊन तात्काळ पंचनाम्याचे आदेश द्यावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी। बोला वडेट्टीवार साहेब, बोला। अध्यक्ष महोदय, अत्यंत फक्त एक अभिमन्यू पवारांचा शेतकऱ्याचा विषय म्हणून पुन्हा उठलो। माननीय अध्यक्ष महोदय, राज्यातल्या सर्वच भागात जो अवकाळी पाऊस पडला आहे त्या सर्वांचं सर्वेक्षण आपण करणार आहोत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।